वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आजचा जो ब्लॉग आहे, सध्याची देशातील परिस्थिती बघता केंद्र सरकारने मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे। सो खूप जण आहेत देशामध्ये किंवा आजूबाजूला आपल्या, त्यांना मॉक ड्रिल याचा अर्थ माहीत नाही। सो आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मॉक ड्रिल काय असतं, त्याचे फायदे काय आहेत, ते का केलं जातं, हे आज आपण या ब्लॉगमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांना युद्धजन्य किंवा हवाई हल्ल्यामधून होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यासाठी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्याचा आदेश दिला आहे। आता हे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल काय आहे, याचा अर्थ काय आहे, याचे फायदे काय आहेत? मॉक ड्रिल म्हणजे काय? जर शत्रूने एखाद्या गावावर किंवा शहरावर हल्ला केल्यास तिकडच्या जनतेने त्या परिस्थितीला कसे तोंड द्यावे, त्या परिस्थितीमध्ये काय करावे, कशाची काळजी घ्यावी, यासाठी जी तयारी केली जाते त्यालाच म्हटलं जातं मॉक ड्रिल। मॉक ड्रिल हा एक सराव आहे लोकांना तयार करण्यासाठी। जर भविष्यामध्ये कधी युद्ध झालं तर त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी। मॉक ड्रिल हा कर्मचाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, रहिवासी आहेत यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आणि तयारी वाढविण्यासाठी मदत होते। हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर सर्वप्रथम सर्व नागरिकांनी घरातील सर्व लाईट बंद केल्या पाहिजेत। जर लाईट सुरू राहिल्या तर शत्रूंच्या विमानांना त्यांचे लक्ष सहजपणे नजरेस पडेल। घरातील लाईट बंद झाल्यानंतर नागरिकांनी बिल्डिंगमधून खाली येऊन जे आपल्या पार्किंग एरिया आहे तिथे एकत्र जमावे आणि जे पण इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस असतील ते तातडीने बंद करावेत। याशिवाय हवाई हल्ल्यामध्ये कोणी नागरिक जखमी झाल्यास त्याला प्राथमिक उपचार देऊन त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्याचे सुद्धा सराव या मॉक ड्रिलमध्ये केले जातात। प्रत्यक्षामध्ये अशी वेळ आल्यास नागरिकांनी घाबरू नये, त्या परिस्थितीला कसे सामोरे जावे, त्या परिस्थितीला काय करावे, काय काळजी घ्यावी, या महत्त्वाच्या सर्व गोष्टी यासाठी मॉक ड्रिल खूप महत्त्वाचे आहे। आता ब्लॅकआउट म्हणजे काय? ब्लॅकआउट म्हणजे विद्युत पुरवठा थोड्या वेळासाठी बंद केला जातो। हल्ल्याच्या वेळी प्रकाश झाकण्यासाठी ब्लॅकआउट केलं जातं। आताची जी देशातली परिस्थिती बघता खूप ठिकाणी ब्लॅकआउटचे आदेश दिलेले आहेत। तर ह्या ब्लॅकआउटमध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? आपल्याकडे, आपल्या घरी सगळ्यांकडे एक टॉर्च असला पाहिजे। आपले फोन, आपण जे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस यूज करतो ते चार्ज असले पाहिजेत आणि घरामध्ये अन्नाचा पुरवठा असला पाहिजे। हे सर्व का केलं जातं? तर आपला देश अधिक सज्ज आणि सुरक्षित राहावा यासाठी केलं जातं। आपल्याला काही असामान्य असं काही दिसलं, जसं वीज पुरवठा बंद केली आहे किंवा सायरनचे आवाज येत आहेत किंवा स्थलांतराचा सराव चालू आहे, तर घाबरून जाऊ नका, कारण हे सर्व जे करतायत ते आपल्या सुरक्षतेसाठीच केलं जातं आणि ही सर्व जी तयारी आहे ती आपल्या सुरक्षतेसाठीच आहे। तो आजचा जो माझा ब्लॉग होता तो मॉक ड्रिलवरतीच होता। जे आता मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलंय ते आपल्या सुरक्षेसाठीच आयोजित करण्यात आलं आहे। तर तुम्हाला मी मॉक ड्रिलचे महत्त्व सांगितले आणि ते काय असतं, त्याच्यात काय तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे ते सर्व मी तुम्हाला सांगितले। सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते। थँक यू। कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा। नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच नक्कीच भेटू। अशाच चांगल्या इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी। थँक यू।